आत्ताच्या पिढीमध्ये कमी वयातच बीपी म्हणजेच हायपरटेन्शनचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय. तर हायपरटेन्शन कशामुळे होतं आणि ते कसं आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर रुचा सिद्धांत कद्दू, कन्सल्टंट फिजिशियन वर्किंग ॲट गीतांजली हॉस्पिटल वाई. तर हायपरटेन्शन कुणामध्ये आढळून येऊ शकतं? जे लोक एक्सरसाइज कमी करतात, ज्यांची सिडेंटरी लाईफस्टाईल असते म्हणजे दिवसभर बसून काम असतं आणि ज्यांना स्मोकिंग आणि अल्कोहोलची सवय असते. जर तुम्हाला डोकेदुखी, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे आणि थकवा जाणवत असेल तर जवळच्या दवाखान्यात जाऊन तुमचं एकदा ब्लड प्रेशर चेक करून घ्या. ब्लड प्रेशर चेक करणं का गरजेचं असतं? जर हे आपण कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर आपल्याला ब्रेन स्ट्रोक्स, हृदयाचा अटॅक म्हणजे हार्ट अटॅक आणि किडनीचे आजार होऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला यातील कोणतीही लक्षणं आढळत असतील तर याच्याकडे इग्नोर करू नका.